आज मी बनवणार आहे चमचमीत आणि मऊसूत अशी पुरी भाजी, चमचमीत भाजी मऊसूत पुरीसोबत. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. इथे मी कुकरमध्ये बटाट्याच्या साली काढून बटाटे उकडायला ठेवलेत. आपण तोपर्यंत पीठ तिंबून घेऊया. तर इथे मी गव्हाचं पीठ घेतलं. हे मैदा बाहेर हॉटेलमध्ये मैदा यूज केला जातो, पण मैदा मी शक्यतो टाळते खाण्याचा, पण टाळते आणि खाल्लेलं चांगलं पण नाही. त्यामुळे गव्हाचं पीठ घेतलं. गव्हाच्या पिठामध्ये मी 1 कप रवा मिक्स केला आहे. रव्यामुळं काय होतं, कुरकुरीत पण होतात पुऱ्या आणि मऊ पण येतो रव्यामुळे आणि कलर पण छान पांढरा येतो, जसं जसं की मैद्याच्याच पुऱ्या आहेत अशा पद्धतीने. तर त्याच्यामध्ये रवा मिक्स करून मी मीठ टाकून घेते चवीनुसार आपलं. आणि आपल्याला खायचा सोडा वगैरे काहीच यूज केला नाही. हॉटेलमध्ये खायचा सोडा यूज करतात, मैदा यूज करतात. आणि आपल्याला आता हे पीठ थोडं पाणी टाकून एकदाच पाणी टाकायचं नाही आहे, थोडं पाणी टाकून आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे, पीठ तिंबून घ्यायचं आहे. आणि हे जे पीठ आहे आपल्याला घट्ट मळून घ्यायचं आहे, पीठ पातळ करायचं नाही, घट्ट मळून घ्यायचं आहे. तर इथे माझं पीठ मळून तयार झालं आहे, घट्ट पीठ मळले तुम्ही बघू शकताय. तर आता मी या पिठावर थोडंसं तेल टाकून 10 ते 15 मिनटं मी असंच भिजत ठेवते. आणि भिजायला ठेवते असंच मी 10 ते 15 मिनटं तेल सगळीकडे पसरून. तोपर्यंत आपण भाजी करून घेऊया. तर भाजी करण्यासाठी मी काय काय साहित्य घेतलं हे तुम्हाला मी दाखवते. इथे आहे टोमॅटो बारीक चिरून घेतला आहे, 2 कांदे घेतलेत मोठ्या आकाराचे, वाटाणे घेतलेत, लसूण अद्रकची पेस्ट घेतली बारीक, मी घरी केली ती पेस्ट. हळद लागणारे, लाल तिखट, काळं तिखट, परत लाल तिखट, कोथिंबीर लागणारे, कढीपत्ता, शेंगदाण्याचं कूट, मीठ आणि तेल आणि उकडलेले आपल्याला बटाटे लागणार आहेत. मी लाल तिखट पण आणि काळं तिखट पण का घेतले, तर कलर येण्यासाठी मी लाल तिखट यूज करते. आणि नंतर मी गॅसवर कढई ठेवली, त्यामध्ये तेल टाकून घेतलं. तेल तापल्यानंतर मी त्यामध्ये मोहऱ्या, जिरे ॲड केलं. नंतर मोहऱ्या, जिरे हे झाल्यानंतर मी त्यामध्ये लसूण अद्रकची जी मी पेस्ट केलेली होती घरी, ते मी टाकली त्याच्यामध्ये. तर लसूण छान तळल्यानंतर आपल्याला थोडंसं हलवून घेते मी अगोदर, म्हणजे व्यवस्थित तळेल तो सगळ्या बाजूने. तर लसूण व्यवस्थित तळल्यानंतर आपल्याला त्यामध्ये ॲड करायचं आहे नंतर कांदा आणि टोमॅटो हा आपण शक्यतो बारीकच चिरून घ्यायचा, कारण कांदा आणि टोमॅटो आपल्याला जास्त वेळ तळावा लागणार आहे या भाजीसाठी, त्यामुळे शक्यतो बारीकच चिरून घ्यायचा आहे. तर इथे कांदा मी आता तळून घेते छान. तर कांदा तळलेला आहे, अर्धवट तळलेला आहे. मी त्यामध्ये लगेच टोमॅटो टाकते, कारण टोमॅटोला जास्त वेळ तळावं लागतं, मऊसूतपणा आला पाहिजे टोमॅटोमध्ये, म्हणून मी लगेच टाकून घेते. आणि टोमॅटो कांदा मिक्स तळू देते आता व्यवस्थित छान. तर टोमॅटो आणि कांदा आता तळत आलेला आहे. मी त्यामध्ये कढीपत्ता ॲड करते. हा कढीपत्ता तुम्ही टोमॅटो कांदा टाकण्याच्या आधी पण टाकू शकता. तर कढीपत्ता मी आता टाकले. कढीपत्ता आणि सगळं ते मी हलवून घेते व्यवस्थित. तर तुम्ही बघू शकता इथे कांदा, टोमॅटो आणि कढीपत्ता पण तळलेला आहे. आता मी त्यामध्ये मसाले ॲड करते. अर्धा चमचा हळद टाकून घेतली आहे. त्यानंतर 1 मोठा चमचा काळं तिखट. हे काळं तिखट घरी बनवलेलं आहे, म्हणजे मसाला आणून घरी बनवलेला आहे. नंतर 1.5 चमचा मी टाकले काळं तिखट. नंतर जे बेडगी मिरची असते ती अजिबात तिखट नसते, मी ती टाकली कारण छान कलर येतो लाल असा, त्यामुळे.
आणि आता ते व्यवस्थित हलवून घेऊया. तर आता आपण टाकून घेऊया त्यामध्ये वटाणे. हे वटाणे मी ओलेच बाजारातून आणलेले होते. तुम्ही आदल्या दिवशी ते निब्बट वटाणे असतात ते भिजू घालून तुम्ही दुसऱ्या दिवशी यूज करू शकता. पण हे मी ऑलरेडी असेच ओलेच बाजारातून विकत आणलेले होते. नंतर मी उकडलेले बटाटे त्यामध्ये ॲड केले. स्मॅश करायचे नाही तेवढे आपल्याला बारीक, कारण बाहेर तुम्ही बघू शकता हॉटेलमध्ये पण मोठे मोठेच बटाट्याचे तुकडे असतात. त्यामुळे आपल्याला तसंच थोडे थोडे कट करून घ्यायचे आणि तसंच ॲड करायचे त्याच्यामध्ये. तर आता हे मी सगळं मिक्स करून घेते. नंतर आपल्याला त्यामध्ये शेंगदाण्याचं कूट, हॉटेलमध्ये शेंगदाण्याचं कूट टाकत नाही तसं मला तर वाटतं, पण मी इथे ॲड केलं आहे. तुम्ही स्किप पण करू शकता. आणि आपल्याला जेवढी भाजी करायची आहे पातळ, म्हणजे कसं करायचं आहे त्यानुसार आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे. मी ते 2 ग्लास पाणी टाकून घेतले आम्हाला जेवढी लागणार आहे तेवढी भाजी. आणि नंतर पाणी टाकल्यानंतर शेवटी आपल्याला मीठ टाकून घ्यायचं आहे चवीनुसार आणि व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे. आणि आपल्याला वरतून कोथिंबीर टाकायची. तर अशा पद्धतीने भाजी शिजत आलेली आहे. भाजीला जास्त वेळ काही शिजायची गरज नाही, कारण बटाटे आपण अगोदरच उकडून घेतलेले होते, म्हणून शिजण्यासारखं काहीच नसते भाजीमध्ये. 1-2 उकळी आल्यानंतर भाजी तयार झालेली आहे आता आपली इथे. तर आपलं इथं पीठ पण 10-15 मिनटं ठेवलेलंच होतं. आता मऊ झालेलं आहे, तुम्ही बघू शकताय. तर आता मी लाटायला घेते पुऱ्या. तर इथे मी घेतले आता पुऱ्या लाटण्यासाठी, आणि मी 10-15 पुऱ्या आधीच मी लाटून ठेवते. म्हणजे तेल तापल्यानंतर लगेच तळून घेता येतं. त्यामुळे आधीच मी पुऱ्या तळून ठेवते थोड्या. तरी ते माझ्या पुऱ्या बनून तयार आहेत. कढई ठेवली आहे तापण्यासाठी, त्यामध्ये तेल ठेवलं आहे. तर माझी पहिली पुरी मी टाकली आहे आता कढईमध्ये. तुम्ही बघू शकता मी काहीच खायचा सोडा वगैरे काहीच टाकलेलं नाही. पुरे कसं फुगते ते तुम्ही बघू शकता. आणि आपल्याला पुरीला ब्राऊन कलर येईल अशा, म्हणजे असं तळायचं आहे तिथपर्यंत. तर आता मी अशाच मी जेवढ्या मला करायच्या आहेत तेवढ्या पुऱ्या मी तळून घेते अशाच पद्धतीने एक एक टाकून. तर इथे छान या पुरीला ब्राऊन कलर येत आहे हळूहळू. आता मी ते काढून घेते. तुम्ही बघू शकता तिथे कलर आलेला आहे. ब्राऊन कलर आल्यानंतरच म्हणजे छान दिसते पुरी. तर मी आता पुरी पूर्णपणे तळलेली आहे. मी आता ती काढून घेते आणि सगळ्या पुऱ्या मी आता तळून घेते. तर तुम्ही बघू शकता मी सगळ्या पुऱ्या माझ्या ज्या आहेत तेवढ्या त्या सगळ्या तळून घेतल्या. वरचीवर जेवणं सुरूच होते आमच्या इथे. तर बघू शकता मी आता त्यांना जेवायला लगेच ताटं वाढून दिलीत. भाजी पण किती छान झालेली आहे आणि पुऱ्या त्यांना सोबत मी दिले आता जेवण्यासाठी. तर आपल्या इथे पुरी भाजी बनवून तयार आहे. रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून सांगा.